आणि आजच्या 18 डिसेंबर अल्पसंख्याक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित अल्पसंख्याने जरी असले तरी आपली जबाबदारी प्रामाणिक पार पाडणारे सर्व समाजाचे प्रतिनिधी, आपला सर्व अधिकारी वर्ग आणि उपस्थित विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आजचा हा 18 डिसेंबर अल्पसंख्याक दिवस आपल्या राष्ट्राच्या इतिहासामध्ये अल्पसंख्याकांना हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. सौभाग्य साहेबांनी अल्प वेळ दिलेला आहे आणि अल्पसंख्याक दिवस आहे, पण खऱ्या अर्थानं या राष्ट्राच्या एकूणच योगदानामध्ये प्रत्येक नागरिकाचं जसं योगदान आहे तसं आपलं सर्वांचंही आहे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी जे उपस्थित राहिला त्यामध्ये मला उल्लेख करावासा वाटतो. या ठिकाणी ज्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, भाषण दिलं, गीत सादर केलं, त्या सर्वांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या जैन समाजाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि या सर्वांचा जर आपण पाहिला तर केंद्रबिंदू जो होता तो केंद्रबिंदू म्हणजे मतान राष्ट्र. कोणताही राष्ट्र असो, कोणताही देश असो, कोणताही धर्म असो, कोणताही व्यक्ती असो, कोणताही समाज असो, त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये राष्ट्राला महत्व आहे तेव्हा जेव्हा त्याच्या कथनी आणि करणीमध्ये फरक पडणार नाही. आणि आहे राष्ट्र सर्व अर्थाने आपल्या सर्वांच्या हातामध्ये सुरक्षित आहे. राष्ट्र महाविद्यालयातून मुख्याध्यापक म्हणून 2 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालो आहे आणि समाजाच्या या संपूर्ण गावामध्ये सतत कार्यरत आहे. आपल्या समोर आता काही विषय 1-2 सुचवासे वाटतात, परंतु हा जो कार्यक्रम आहे हा फक्त औपचारिक कार्यक्रम. पण बंद का झाली कोणी विचारलं? कोणी निवेदन दिलं आपल्यापैकी बंद का झाली? बरोबर आहे की नाही? हे महत्वाचं आहे ना. बंद झाली बंद. अशा प्रकारची जागृती आपल्यामध्ये असावी लागेल आणि याचं नेतृत्व आपल्यालाच करायचं आहे. जसं तुम्ही म्हणता की आपलं आम्ही 3-4 घरी या ठिकाणी जैन समाजाचं आणि जैन समाजाचा पालना दृष्टिकोन वेगळा आहे, तसा दृष्टिकोन ठेवू नका. दिगंबर आणि श्वेतांबर जैन समाज सुद्धा आर्थिक दृष्टीने कमकुवत असणारे अनेक लोक आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मी या ठिकाणी काम करत आहे आणि दरवर्षी या ठिकाणी असतो. आणि हे सांगताना मला या ठिकाणी खेद वाटतो की अनेक ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे. वासिम पुढे साहेबांना माहिती आहे, धामणगावला जेव्हा आम्ही गेलो तिथं आमचं एक घर असं परिवार असा पडला की त्याचं अजून रेशन कार्डच नाही. विधवा आहे बाई, एक मुलगी आहे आणि तिचं रेशन कार्डच नाही. याचं जबाबदारी अनेक समाजाच्या मध्ये आम्ही हे सर्व पाहतो आणि हे पाहत असताना प्रत्येक मनामध्ये जाणीवमध्ये म्हणून आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहोत. आणि म्हणून आता गेल्या वर्षामध्ये या ठिकाणी जैन अल्पसंख्याक समाजामध्ये आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे.